नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला पोलीस शिपाई भरती 2024-25 मित्रांनो इथं अंतिम कट ऑफ जारी झालेले मित्रांनो, तुमची इथं निवड यादी आणि तुमची तात्पुरती इथं प्रतीक्षा यादी दोन्ही याद्या इथं प्रसिद्ध करण्यात आलेले। तुमचं फायनल जे कट ऑफ आहे मित्रांनो, ग्राउंड प्लस लेखी दोन्ही मिळून इथं फायनल कट ऑफ लागलेले मित्रांनो। कोणत्या कास्टचं किती कट ऑफ लागलेले, कोणत्या कास्टमध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो, किती विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो। टोटल 161 जागेवर इथं अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली होती मित्रांनो। त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले, कोणत्या कास्टचं किती मार्गावर कट ऑफ लागलेले आणि कोणत्या कास्टचं किती मार्गावर सिलेक्शन झालेले संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। महिला पुरुष दोन्ही तुम्हाला इथं दोघांचे मित्रांनो इथं फायनल कट ऑफ सांगणार आहे। कोणत्या महिलाचं फायनल कट ऑफ किती लागले, पुरुषांचं फायनल कट ऑफ किती लागले, कोणत्या कास्टचं किती कट ऑफ लागले संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो। आणि तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही याद्या तुम्हाला दाखवणार आहे। जर मित्रांनो तुम्ही पण अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल किंवा मग ग्राउंड आणि लेखी परीक्षा तुम्ही दोन्ही परीक्षा दिली असेल मित्रांनो, तर तुमचा फायनल अंतिम इथं निकाल जारी झालेला मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची निवड झालेली आहे की तुम्ही वेटिंग लिस्टवर आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला कट ऑफ दाखवून देतो बघा। अशा प्रकारचं इथं कट ऑफ इथं जारी झालेले बघा। सर्वात पहिले मित्रांनो आपण ओपन कॅटेगरीचं बघूया बघा। ओपन कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 132 मार्गावर, महिलांचं कट ऑफ लागलेले 122 मार्गावर। आपण हे ओपनचं बघत आहे मित्रांनो। खेळाडूचं बघा, खेळाडूचं 120 मार्गावर इथं कट ऑफ लागलेले, प्रकल्पग्रस्तचं 126 मार्गावर लागले, भूकंपग्रस्त 123 मार्गावर, नंतर बघा माजी सैनिक 99 मार्गावर, पोलीस पाल्य 108 मार्गावर आणि होमगार्डचं इथं 116 मार्गावर इथं फायनल कट ऑफ लागले मित्रांनो ओपन कॅटेगरीचं। नंतर बघा एसटी कॅटेगरीचं बघा। एसटी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 118 मार्गावर, महिलांचं लागलेले 112 मार्गावर मित्रांनो, खेळाडूचं लागलेले 102 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 106 मार्गावर आणि होमगार्डचं इथं कट ऑफ लागलेले 100 मार्गावर। ओके। नंतर बघा एनटीबीचं बघा। एनटीबी सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 128 मार्गावर, महिलांचं कट ऑफ लागलेले 119 मार्गावर। एनटीसीचं बघा सर्वसाधारण इथं 130 मार्गावर इथं मुलांचं कट ऑफ लागलेले, महिलांचं कट ऑफ मित्रांनो 120 मार्गावर लागलेले आणि माजी सैनिकाचं कट ऑफ 98 मार्गावर लागलेले मित्रांनो। एनटीडीचं बघा सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 130 मार्गावर, महिलांचं कट ऑफ लागलेले 120 मार्गावर आणि माजी सैनिकचं कट ऑफ लागलेले 93 मार्गावर। नंतर बघा ओबीसी सर्वसाधारण इथं मुलांचं कट ऑफ लागले 128 मार्गावर, महिलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 118 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ लागले 113 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 120 मार्गावर, माजी सैनिकाचे 90 मार्गावर मित्रांनो, पोलीस पाल्य 102 मार्गावर, होमगार्डचं इथं 115 मार्गावर इथं कट ऑफ लागले मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचं। नंतर बघा एससीबीसी कॅटेगरी बघा। एससीबीसी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 129 मार्गावर, महिलांचं कट ऑफ लागले 120 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ लागले 119 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 125 मार्गावर कट ऑफ लागलेले मित्रांनो, माजी सैनिकाचं 86 मार्गावर आणि होमगार्डचं इथं 113 मार्गावर कट ऑफ लागले मित्रांनो एससीबीसीचं। नंतर बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं बघा। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 121 मार्गावर, महिलांचं कट ऑफ लागले 97 मार्गावर, खेळाडूचं लागलेले 101 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 111 मार्गावर, माजी सैनिक 91 मार्गावर, पोलीस पाल्य 84 मार्गावर आणि होमगार्डचं इथं 115 मार्गावर कट ऑफ लागले मित्रांनो। नंतर बघा अनाथांचं कट ऑफ लागले मित्रांनो 108 मार्गावर। बघा अशा प्रकारे मित्रांनो ही कट ऑफ मी तुम्हाला संपूर्ण कास्टनुसार तुम्हाला कॅटेगरीनुसार मी कट ऑफ सांगितलेले की किती कोणत्या कास्टचं किती इथं कट ऑफ गेलेले मित्रांनो, आरक्षणानुसार तुम्हाला कट ऑफ सांगितले मित्रांनो। जर तुम्हाला एवढे मार्ग असतील कट ऑफमध्ये बसणारे एवढे मार्ग असतील तर मित्रांनो तुमचं निवड जी मित्रांनो ती तात्पुरती तुमची जी निवड आहे मित्रांनो ती अकोला जिल्हा पोलीस भरतीला तुमची इथं झालेली मित्रांनो। आता बघा त्यांनी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही याद्या इथं प्रसिद्ध करण्यात आलेले बघा। पुढे तुम्हाला निवड यादी दाखवतो बघा। आता सर्वात पहिले ओपन कॅटेगरीची इथं निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली बघा। ऍप्लिकेशन आयडी दिलेली, विद्यार्थ्यांचं नाव, त्यांची डेट ऑफ बर्थ आणि त्यांना किती मार्ग आहे आणि ते कोणत्या इथं कॅटेगरी कोणत्या आरक्षणामध्ये अशी संपूर्ण त्यांची इथं लिस्ट इथं जारी केलेली मित्रांनो। जर तुमच्या ह्या लिस्टमध्ये नाव असेल मित्रांनो तर तुमचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो, तुमचं इथं अकोला जिल्हा पोलीससाठी इथं निवड झालेली मित्रांनो। बघा अशा प्रकारे ओपन कॅटेगरीची इथं निवड यादी तुम्हाला दाखवलेली आहे। नंतर बघा कास्टनुसार एसटी कॅटेगरीची तुम्हाला इथं एसटी कॅटेगरीची इथं निवड यादी दाखवण्यात आलेली मित्रांनो। नंतर जर खाली बघितलं तर बघा विजय कॅटेगरी अशी कॅटेगरीनुसार तुमची इथं आपलं निवड यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। आता बघा वेटिंग लिस्ट। आता वेटिंग लिस्टचा जर विचार केला मित्रांनो आपण तर वेटिंग लिस्ट पण बघा इथून इथं वेटिंग लिस्ट बघा। वेटिंग लिस्ट पण जारी करण्यात आलेली आहे ओपन कॅटेगरीचा वेटिंग लिस्ट मित्रांनो बघा। त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचा इथं वेटिंग लिस्ट आहे बघा। जसं की तुम्हाला खाली दाखवतो आता ओपन कॅटेगरी ही सध्या ओपन कॅटेगरीची आहे। नंतर बघा मित्रांनो एसटी कॅटेगरीची वेटिंग लिस्ट बघा। अशा संपूर्ण इथं कॅटेगरीनुसार इथं जे मित्रांनो वेटिंग लिस्ट दिलेली आहे अशा प्रकारे बघा मी तुम्हाला वेटिंग लिस्ट आणि निवड यादी आणि कट ऑफ तिन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या मित्रांनो। जर तुम्हाला हा पीडीएफ पाहिजे असेल, तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमचं नाव, तुम्ही ही पीडीएफ आणि कट ऑफची जी फोटो आहे मित्रांनो ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकर मिळत राहतील मित्रांनो। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।